जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा जोरदार गजर सुरू आहे आणि अशा परिस्थितीत आज रेटवडी वाफगाव गटात सध्या काय परिस्थिती आहे आणि त्या संदर्भात भविष्यातील काय नियोजन असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी गणेश थिगळे. ताई नमस्कार. स्वागत आहे आपलं खेड टाइम्स मध्ये. आज उमेदवार स्वतःला सर्वसामान्यांचा प्रतिनिधी खरं तर म्हणवतात, पण जिल्हा परिषदेच्या रेटवडी वाफगाव गटातील प्रत्येक उमेदवार किंवा प्रत्येक व्यक्ती असं म्हणतोय की ह्या आमच्या सर्वसामान्यांच्या ह्या उमेदवार आहेत. हा विश्वास आपण कसा कमावलात? गेली 20 वर्ष आम्ही आमचा थिगळे परिवार पूर्ण समाजाच्या प्रत्येक सामाजिक कार्यात आहे आणि माझे पती श्री गणेश एकनाथ थिगळे यांनी राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक म्हणून काम करत असताना समाजातल्या तळागाळापर्यंत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्यासाठीच काम करण्याचा प्रयत्न केला. आपला खेडचा दशक्रिया घाट असेल तर त्या दशक्रिया घाटाचं दुरुस्तीचं काम होतं, तर पुढाकार घेऊन तोही दशक्रिया घाट त्यांनी करण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचताना म्हणजे लोकांनाच असं वाटलं की हा आपल्यातील एक माणूस आहे आणि ही व्यक्ती आपल्या सर्वसामान्यांचा उमेदवार आहे. आणि माझ्या पतींच्या माध्यमातूनच माझी पण ओळख सर्वसामान्य म्हणूनच ओळखली जाते आणि मी पण म्हणून लोक मला सर्वसामान्य उमेदवार म्हणतात. एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन तुम्ही आज एवढं नावाजलेलं व्यक्तिमत्व बनला आहात. खरं तर एक सर्वसामान्य महिला ते नावाजलेलं व्यक्तिमत्वापर्यंत प्रवास सोपा नव्हता. हा प्रवास तुम्ही कसा साध्य केला? माझं माहेर पाबळ आहे आणि वडील माझे शिक्षक आणि त्यांचा जोडधंदा शेती हा होता आणि मी थिगळे परिवारात आले. आमचं पेंटचं दुकान आहे आणि त्याचा म्हणजे जोडधंदा आमचा शेतीचा आहे. आम्ही स्वतः शेतकरी आहे. माझे पती पण त्यांना शेती करण्याची खूप आवड आहे. आमचं गोठा आहे, गायांची पण त्यांना आवड आहे. आम्ही ते करत असताना, शेती करत असताना माझ्या माता भगिनी असतील किंवा शेतकरी वर्ग असेल तो आमच्याकडं भरपूर प्रमाणात येणं जाणं आमच्याकडं असायचं शेतीच्या माध्यमातून आणि त्या सर्वांपर्यंत आणि सर्वांशी आमचं एक जवळचं नातं आहे. आणि ज्यावेळेस आपण ते स्वतः शेती करतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीचा अनुभव येतो की शेतात काय गरज आहे, म्हणजे कुठले प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे आणि ते सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करू हेही आहे. आणि माझे पती त्यांचा दशक्रिया असू द्या किंवा कुणाचे लग्न असू द्या हा पण खूप मोठा त्यांचा संपर्क आहे आणि तो संपर्क आणि अजून त्यांना आपलं शेतीची तर आवड आहे, जनावरांची खूप आवड आहे. ते रोज सकाळी गाईचं दर्शन घेतले किंवा गोठ्यात गेल्याशिवाय बाहेर पडत नाही. आजही त्यांचं तेच चालू आहे आणि म्हणजे त्या माध्यमातून आम्ही सर्व यांच्या आणि आपला वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गट असा आहे की त्याच्यात 70% लोक शेतकरी आहेत. मग त्यांचे सर्व प्रश्न बऱ्यापैकी माझ्या लक्षात आले म्हणून सर्वांना वाटतं की मी सर्वसामान्य प्रतिनिधी आहे जनतेचा. हल्ली निवडणूक म्हटलं की पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय अशी चर्चा आहे. तुम्ही मतदारांना काय सांगाल? मी मतदारांना एवढंच सांगेल की आता स्वतःचा म्हणजे पायाजवळ विचार करू नका. पुढच्या भविष्य काळात 5 वर्ष काय काम करायचे किंवा आपल्या गटाचा विकास कसा होईल असा उमेदवार तुम्ही निवडा. की आत्ता पैसे येतील ते असे संपूनही जातील, ते किती दिवस पुरणार आहे. पण आपल्याला जर गटाचा विकास करायचा असेल, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य जर चांगलं घडवायचं असेल तर पुढील 5 वर्ष खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यासाठी आपण एक चांगला उमेदवार निवडला पाहिजे. आणि तो निवडत असताना आत्ताच्या ह्या पैशांना कुणी बळी पडू नका आणि पुढील 5 वर्षात आपली जी काही चांगली कामं आहेत ती करण्यासाठी मी सांगते की मी माझी उमेदवारी सर्वसामान्य माणसांसाठी आहे आणि त्याच्याने सांगते की आत्ताच्या ह्याच्यापेक्षा, आताच्या क्षणिक सुखापेक्षा भविष्य काळात आपल्या गटाचा विकास कसा होईल याच्यासाठी आपण एक चांगला आणि सक्षम उमेदवार निवडला पाहिजे अशी मी जनतेला आव्हान करते. तुमची निवडणूक नेमकी कुठल्या मुद्द्यांवर आधारित आहे असं तुम्हाला वाटतं? माझी ही उमेदवारी नोटांवर आधारित अजिबात नाही आहे. माझा संपूर्ण अजेंडा तयार आहे ह्या उमेदवारीसाठी. मला गटात विकास कामं करायची. विकास कामं म्हटली तर वीज, लाईट, पाणी प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न सोडवता मला सर्वात मोठा प्रश्न आहे की कळमोडी धरणाचं पाणी आहे ते आपल्या
वाफगाव गटात त्या गणात पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. तर आदरणीय गुलाबराव पाटील हे मंत्री आहेत आणि अतुलभाऊ देशमुख यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कळमडीचं पाणी कसं वाफगाव गटात येईल किंवा तो दुष्काळी भाग कसा आपल्याला दुष्काळमुक्त करता येईल, टँकरमुक्त करता येईल, हा माझा पहिला सगळ्यात म्हणजे प्रश्न सोडवीन मी. आणि 2 नंबरचं म्हणजे पुढचा प्रश्न सांगायचं झालं तर आरोग्याचं. आपल्या खेड तालुक्यात SEZ आहे, कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या, पण आपल्याकडं आरोग्यालय मोठं नाही आहे आपल्या खेड तालुक्याला. जसं ससून आहे किंवा YCM आहे, इकडं मनसरला पण हॉस्पिटल आहेत मोठी शासकीय, तसं आपल्या खेड तालुक्यात नाही आहे. तर आमचा एक असा संकल्प आहे की आपल्या खेड तालुक्याला एक सुसज्ज असं हॉस्पिटल बनवायचं आहे. शाळेंच्या माध्यमातून सांगायचं झालं शाळेचा प्रश्न, तर वारे गुरुजींची जी संकल्पना आहे ती सर्व आता जर पाहिलं तर जिल्हा परिषद शाळेंच्या खूप दुरावस्था आहे. विद्यार्थी पटसंख्या कमी आहे, शाळेत विद्यार्थीच नाही आहेत, किंवा जरी विद्यार्थी असले तर शिक्षक कमी आहेत त्या ठिकाणी. एक शिक्षक 4 वर्ग चालवतोय. अशी बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा फिरत होते प्रचार दौरे करत असताना तेव्हा मला ह्या गोष्टी जाणवल्या की आपल्याकडं जिल्हा परिषद शाळेच्या खूप समस्या आहेत. तर मग मी असा विचार केला की आम्ही एक वारे गुरुजींची संकल्पना आपल्या संपूर्ण शाळा जिल्हा परिषदेच्या शाळेत कशा आपण हे करू, हाही माझा एक चांगला संकल्प आहे. आणि ह्याचं रस्त्यांचं सांगायचं झालं तर खूप रस्ते आपले खराब झालेत वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटात. पावसामुळं असेल किंवा रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची झाली असतील, तर ते आम्ही एक चांगल्या प्रकारे रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न करेल. राज्यात महायुतीचं सरकार आहे, अर्थात शिवसेना धनुष्यबाणाचे तुम्ही अधिकृत उमेदवार आहात. तुम्ही गटासाठी वेगळं काय कराल? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कळमडीचं पाणी आणायचं आहे आपल्या गटात. तसेच आरोग्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत, ते संपूर्ण मला सोडवायचे आहेत. आणि जर महायुतीचं सरकारवरती असेल तर आपल्याला आपल्या गटात जर विकास करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला असं म्हणजे सत्तेतला उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे. आणि आदरणीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, तसेच खेडचे नेते आपले अतुलभाऊ देशमुख असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सत्तेत असल्यामुळं आपण ही सर्व कामं अतिशय व्यवस्थितरित्या करू. आपल्याला निधी येण्यासाठी अडचण येणार नाही आणि आपली कामं पण चांगली होतील. म्हणून मी सर्वांना आवाहन करते की सत्तेतला पक्ष निवडून द्या तुम्ही. टीकाकार असं म्हणतायत की तुमचा छान असा सुसज्ज बंगला आहे, तर तुम्ही याबद्दल काय भाष्य कराल? तर प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं की एक स्वप्न असतं की आपलं सुंदर घर असावं. आणि मी आणि माझे पती आम्ही दोघांनी मिळून सुंदर घराचं स्वप्न पाहिलं होतं. 15-20 वर्ष आम्ही शेतीचे माध्यम असेल किंवा आमचं पेंटचं दुकान आहे, त्या माध्यमातून कष्ट करून आम्ही ते घर उभं केलं. आणि घर सुंदर आहे यात तर काय कोणती शंकाच नाही. आणि सर्वसामान्य माणसांनी चांगल्या घरात राहायचंच नाही का, हाही एक प्रश्न आहे. आणि आहे आमचं सुंदर घर. शेवटी रेटवडी वाफगाव मतदारसंघातील मतदारांना तुम्ही थेट काय संदेश द्याल? मी रोहिणी गणेश थिगळे, शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवार, धनुष्यबाण ह्या चिन्हावर मी ही निवडणूक लढवित आहे. शिवसेना पक्ष हा सत्तेतला पक्ष आहे आणि आपल्या वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटात जे प्रश्न आहेत, मी ते प्रचार दरम्यान फिरत असताना मी त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे. रस्त्यांचे प्रश्न असतील, लाईटचे असतील, पाण्याचे असतील, आरोग्याचे असतील, तसेच शैक्षणिक प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला एक सत्तेतला उमेदवार निवडून द्यायला पाहिजे. सर्व मी माझ्या मतदारांना आवाहन करेल की सत्तेतल्या उमेदवाराला निवडून द्या. प्रचार करत असताना असं माझ्या लक्षात आलं की आता असं बोललं जातं की धनशक्तीच्या विरुद्ध ही जनशक्तीची लढाई आहे. आणि जेव्हा म्हणजे असं मला वाटतं की ह्यावेळेस धनशक्तीचा विजय होणार नाही, त्याविरुद्ध जनशक्तीचाच विजय होईल. कारण माझ्या पाठीशी माझे वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील सर्व जनशक्ती माझ्या बाजूने आहे. आणि ही लढाई माझी एकटीची नसून संपूर्ण वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील शेतकरी बांधवांची आहे. वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटाचं जर आता विकास कामांचं पाहिलं तर अतिशय खालच्या दर्जाची ती कामं झालेली आहेत. आणि मी माझ्या मतदार बंधू भगिनींना एवढे आव्हान करते की
तुम्ही ठेकेदारांच्या हातात ती सत्ता द्याल का तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस, कामाचा माणूस आहे, त्याच्या हातात ती सत्ता देण्याचा प्रयत्न कराल? आणि मी माझ्या मतदार बंधू भगिनींना एवढे आव्हान करते की तुम्ही कामाचा माणूस निवडा. आता क्षणिक सुखाच्या पाठीमागं जाऊ नका. आपल्याला जर वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा असेल, योग्य व्यक्तीची निवड करा आणि कामाच्या माणसाला संधी द्या. धन्यवाद. तर आज आपल्यासोबत होत्या वाफगाव रेटवडी गटाच्या जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवार रोहिणीताई गणेश थिगळे. त्यांच्यासोबत आज आपण चर्चा केली. अनेक विषयांवर यामध्ये चर्चा झाली. त्यामध्ये असेल धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेल, त्यानंतर वाफगाव रेटवडी गटातील आजच्या समस्या आणि त्यांचा जो आराखडा त्यांनी मांडला आहे, त्याचप्रमाणे ठेकेदारी या विषयावर त्यांनी जी पोलखोल केली आहे. ताई, तुम्ही उपस्थित झाल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार. नमस्कार.